नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फौजी महाराष्ट्राचा या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन GD 2024साठी जी काही आपण मॅथमॅटिक्स सिरीज चालू केलेली आहे, तर त्याच्यामधील हा पर्सेंटेज म्हणजेच टक्केवारी हा नवीन चॅप्टर आपण सुरू करत आहोत. यापूर्वी आपले गुणोत्तर, प्रमाण आणि एज बेस प्रॉब्लेम म्हणजे वयवारी हे 3 चॅप्टर्स आपले पूर्ण झालेले आहेत. ते सर्व तुम्हाला यापूर्वीचे लेक्चर्स पाहिजे आहेत आणि त्याचाच बेस म्हणून आज आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करूया, टक्केवारीला सुरुवात करूया. अगदी कमी वेळ आहे आपल्याकडं. GDची एक्झामची डेटसुद्धा आलेली आहे आणि अगदी कमी वेळ आहे. त्याच्यामुळे कमी वेळामध्ये आपल्याला बरेच चॅप्टर्स अजून कंप्लीट करायचे आहेत. त्याच्यामुळे तुमचं पण सहकार्य असणं या सिरीजला अतिशय महत्त्वाचं आहे. जे काही तुम्हाला गोष्टी थोडक्यात सांगितल्या जातील त्याची तुम्ही आणखीन तुमच्याकडं थोडंसं रिव्हिजन असणं गरजेचं आहे. कमी वेळामध्ये मॅक्झिमम रिव्हिजन करा आणि क्वेरीज असेल तर तुम्ही सांगत राहा. तुम्हाला त्या क्वेरी सर्व कंप्लीटसुद्धा केल्या जातील. केवळ वेळेच्या अभावी आपण ह्या सर्व गोष्टी अगदी कमी वेळामध्ये व्यवस्थित पाहूया. असं नाही की तुमचं नुकसान होईल, पण अगदी कमी वेळामध्ये आपल्याला व्यवस्थित पाहायचं आहे. तर आपण या ठिकाणी पहा, पर्सेंटेज याचा अर्थ काय होतो. पर्सेंटेज याचा अर्थ असा होतो की सेंट म्हणजे काय असतं, याच्यामध्ये 100 दाखवलेलं आहे बघा. सेंट म्हणजे काय असतो, 100. आणि हे काय, एक साईन आहे परचं, बरोबर, ज्याला आपण छेदामध्ये 100 मांडायचे. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, डिवाइडमध्ये काय, छेदामध्ये 100 आहेत. पर्सेंटेजचा अर्थ काय होतो, एखादी संख्या 100 पैकी किती ते दाखवणं. सपोज मला 10% म्हणजेच काय, 10% म्हणजेच काय, 100 पैकी 10 असा त्याचा अर्थ होतो. टक्केवारी काढणं म्हणजेच काय, स्कूल लेवल होतं त्यावेळी आपलं काय सांगायचे, मार्क्स जे असायचे आपले ते 100 पैकी मार्क्स असायचे, बरोबर. किंवा आपण स्कूल कॉलेजमध्ये 100 पैकी मार्क्स असतात आपले. 100 पैकी मार्क्स म्हणजे काय, जे काय आपले पर्सेंटेज असतात. म्हणजे प्रत्येक विषयाचे मार्क्स जर आपल्याला दिले असतात, म्हणजे शेवटी काय दिले असते, टक्केवारी. ओव्हरऑल 100 पैकी किती. जर तुम्हाला शाळेमध्ये जर तुम्हाला सपोज आपला तुमचा रिझल्ट लागलेला आहे आणि तुम्हाला 70% मार्क्स मिळालेत, याचा अर्थ काय असतो, तुम्हाला जे मार्क्स मिळालेत ते 100 पैकी 77 आहेत, असं त्याचा अर्थ होतो. तुम्हाला 50% मार्क्स मिळालेत, याचा अर्थ काय होतो, 100 पैकी किती, 50 मार्क्स आहेत तुम्हाला. पर्सेंटेज म्हणजेच काय की 100 पैकी दाखवणं, यालाच काय म्हणतो आपण, पर्सेंटेज. तर अगदी वेळ न वाया घालवता आपण याच्या बऱ्याच काही जे काही छोटे छोटे संकल्पना आहेत ते आपण या ठिकाणी पाहिजे आहेत. त्या संकल्पना म्हणजेच काय, याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काय असतं की पर्सेंटेज हा एक फॉर्मॅट असतो. अपूर्णांक पर्सेंटेज चॅप्टरमध्ये काय असतं, एक पर्सेंटेज फॉर्मॅट असतो, दुसरा असतो ते अपूर्णांक फॉर्मॅट. हे दोन्ही फॉर्मॅट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. दोन्हीचं एकमेकांसोबत कसं रिलेशनशिप तयार करता येते हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता म्हणजे याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काय फॉर्मॅट आहेत. पहिला फॉर्मॅट आहे तो पर्सेंटेजचा. दुसरा जो काय फॉर्मॅट आहे तो कोणता आहे, फ्रॅक्शन म्हणजेच काय, अपूर्णांक. या ठिकाणी काय, फ्रॅक्शन म्हणजेच काय, अपूर्णांक. अपूर्णांक हा फॉर्मॅट असतो, बरोबर. एक पर्सेंटेज फॉर्मॅट आहे, एक अपूर्णांकाचा फॉर्मॅट आहे. हे दोन फॉर्मॅट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला रेशो बघा, याच्यामध्ये का नाही, गुणोत्तरचा जेवढे चॅप्टर्स सुरू होता, मग ठीक आहे, आपण त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. आता पर्सेंटेज आणि फ्रॅक्शन ह्या दोघांचं एकमेकांसोबत रिलेशनशिप काढायचं असतं आपल्याला. याच्यामध्ये सपोज पर्सेंटेज दिलेला आहे आणि त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं आहे, बरोबर. तर आपल्याला काय करायचं आहे, पर्सेंटेजचं अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करायचं आहे तुम्हाला, डिवाइडमध्ये काय करायचं, तुम्हाला 100 करा, बरोबर. जर तुम्हाला अपूर्णांक दिलेला आहे आणि त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. जर फ्रॅक्शन दिलेलं असेल किंवा अपूर्णांक दिलेला असेल तर त्याचा कन्वर्ट जर तुम्हाला पर्सेंटेजमध्ये करायचं असेल तर काय करा, तुम्हाला गुणिले 100 करा, बरोबर. म्हणजेच
थोडक्यात काय, एखादी संख्या तुम्हाला पर्सेंटेजमध्ये दाखवायची असेल तर त्याला 100ने मल्टिप्लाय करून जे काही फ्रॅक्शन असेल तो याच्यामध्ये लिहायचा आहे तुम्हाला. आपण जे काही गोष्टी आहेत त्या आपण पुढे पाहूया. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पहा, आता सपोज 50% आहे बरोबर. तुम्ही मला सांगा, तुम्हाला मार्क्स आहेत 50% मिळाले, म्हणजेच काय, तुम्हाला जेवढे मार्क्स आहेत त्याच्या निम्मे मिळालेत बरोबर. 50%चा अर्थ काय होतो, 1/2. 50% म्हणजेच काय, 1/2 बरोबर. आता हे 50% ते 1/2 कसे आले, किंवा 1/2 घेतलं तर 50% त्याचे कसे येतात हे आपण या ठिकाणी पाहूया. आणि फ्रॅक्शन आहे किंवा अपूर्णांकाचं पर्सेंटेज करताना 100ने मल्टिप्लाय का केलं, पर्सेंटेजचा अपूर्णांक करत असेल तर 100ने डिवाईड का करायचं हे आपण या ठिकाणी पाहूया. आता सपोज 50% म्हणजेच काय, 50% पर्सेंटेज म्हणजेच काय, 100 पैकी दाखवतो, म्हणजेच 50 भागिले किती, 100 आहे. हा 0 गेला, 5 1 5, 5 2 10, म्हणजेच काय आलं, 1/2 आलं. म्हणजे पर्सेंटेजचं आपण काय केलं, या ठिकाणी या पर्सेंटेजचं अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करत असताना काय केलं, डिवाईडमध्ये 100 घेतलं बरोबर. हे पर्सेंटेज दिलं, त्याचा अपूर्णांक करायचा होता आणि त्याला काय करतो आपण, डिवाईडमध्ये 100 करतो. हे पर्सेंटेज त्याचं अपूर्णांक करायचं होतं मला 1/2, मग डिवाईडमध्ये मी काय केलं, 100 केला. सपोज आता या ठिकाणी 1/2 हा अपूर्णांक आहे बरोबर. 1/2 म्हणजेच काय, 50% असतं. आता मला काय करायचं आहे, या अपूर्णांकाचा, आता हा जो फ्रॅक्शन दिलेला आहे ज्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं असेल, याला टक्केवारीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मी काय करतो, मल्टिप्लाय 100 करतो बरोबर. म्हणजे जो काही या ठिकाणी पहा, जो काही अपूर्णांक दिला आहे मला त्याला काय करायचं आहे, टक्केवारीत कन्वर्ट करायचं आहे. तर मी काय करणार, गुणिले 100 आणि या ठिकाणी काय देणार साईन, टक्के, कारण टक्केवारीत कन्वर्ट करायचं आहे. या ठिकाणी पहा, म्हणजेच काय थोडक्यात 100/2 पर्सेंटेज, बे 1 बे 5 10 50, 50%. सांगायचं काय आहे याच्यामध्ये, जर पर्सेंटेजचं टक्केवारीचं जर अपूर्णांक करायचं असेल तर भागिले 100 करा, अपूर्णांकाचं पर्सेंटेज करायचं असेल तर 100 मल्टिप्लाय 100 करा. पर्सेंटेजमध्ये हे 2 पॉईंट तुमच्या महत्त्वाचं असणं, लक्षात असणं गरजेचं आहे. आता बघा, ज्यावेळी तुम्हाला गुणोत्तर हा चॅप्टर शिकवण्यात आलेला होता त्यावेळी पहिल्याच एपिसोडमध्ये, पहिल्या 1-2 एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलेलं की पर्सेंटेज हा काय फॉर्मॅट आहे, एक गुणोत्तराचा फॉर्मॅट आहे. त्यावेळी सांगितलं होतं आणि ते तुम्हाला सांगितलं त्यावेळी की पर्सेंटेज हे चॅप्टर चालू झाल्यानंतर आपण त्याचा प्रूफ करायचा आहे. आता या ठिकाणी बघा, पर्सेंटेज हा काय असतो, एक गुणोत्तर फॉर्मॅट आहे. काय आहे, गुणोत्तर फॉर्मॅट आहे. बरोबर. आता सपोज मी काय केलं, 50% लिहिलं. आपल्याला माहिती आहे बघा, जर A ॲज B असेल तर आपण त्याला काय लिहू शकतो, A/B, किंवा A/B असेल तर आपण काय लिहू शकतो त्याला A ॲज B. आता आपण सांगितलं उदाहरण बघा, 50%चं. 50% म्हणजेच काय, 1/2 असतो. मग हे A/Bच्या स्वरूपामध्ये आहे, म्हणजेच याला आपण कसं लिहू शकतो, 1/2. म्हणजेच हे जे पर्सेंटेज आहे त्याचा अपूर्णांक कन्वर्ट झाला आणि अपूर्णांक हा काय आहे, रेशो फॉर्मॅट आहे, गुणोत्तर फॉर्मॅट आहे. थोडक्यात पर्सेंटेज हा काय आहे, 50% म्हणजेच काय, 1/2. 50% म्हणजेच काय, 1/2. म्हणजे 50% म्हणजे काय, 1/2. म्हणजे पर्सेंटेज हा काय आहे, एक गुणोत्तर फॉर्मॅट आहे. आणि या गुणोत्तराच्याच आजच्या फॉर्मॅटला, म्हणजेच पर्सेंटेज हा गुणोत्तर फॉर्मॅट आहे, याचा अर्थ असा होतो, जे आपलं गुणोत्तराचं एपिसोड नंबर 1 होतं, एक एपिसोड म्हणजे गुणोत्तराचं जे काही चॅप्टर्स आहे ते सर्व चॅप्टर्स आपल्याला या ठिकाणी उपयोगी पडणार आहेत. रेशोच्या जे काही फॉर्मॅट्स आहेत, रेशोचे जे काही फॉर्मॅट्स आहेत, रेशोच्या जे काही आपल्याला प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत
त्या सर्व प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी उपयोगी येणार आहेत. आणि याच कारणामुळं आपण याला जास्त बेसिकमध्ये न घेता आपण जे काही रेशो चॅप्टर आहे, गुणोत्तर चॅप्टर आहे, तर जास्त बेसिकमध्ये घेतलेला आहे, जास्त टाईममध्ये आपण तो चॅप्टर्स घेतलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला रेशो चॅप्टर्स मी पहिल्यापासून सांगतो आहे की पहा, आपलं जे माणसाचं जसं हृदय असतं तसं गणिताला पर्सेंटेज आहे, आणि माणसाला जसं मेंदू आहे तसं गणिताला रेशो आहे. म्हणजे आपल्या आयुष्यात जसं मेंदूचं महत्त्व आहे तसं त्या गणितामध्ये रेशोचं महत्त्व आहे. आपल्या आयुष्यामध्ये जसं हृदयाचं महत्त्व आहे तसं गणितामध्ये पर्सेंटेजचं महत्त्व आहे. ह्या तुम्ही 2 गोष्टी लक्षात ठेवा. आणि हे 2 चॅप्टर शिकणं म्हणजेच मॅथमॅटिक्सला खूप चांगल्या प्रकारे शिकणं असं वाटतं. कारण या कन्सेप्टवरती आपण ओव्हरऑल मॅथमॅटिक्समध्ये भरपूर डेव्हलपमेंट करणार आहोत. प्रत्येक ठिकाणी या पर्सेंटेजचा, या रेशोचा वापर केला जाणार. कोणताही चॅप्टरचा असो, या दोन्ही गोष्टींचा आपण प्रत्येक ठिकाणी वापर करणार आहोत. आता आपण इतर गोष्टी, बऱ्याच पर्सेंटेजच्या व्हॅल्यू आहेत त्यांना अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करूया. बरेच अपूर्णांकाच्या व्हॅल्यू आहेत त्यांना आपण पर्सेंटेजमध्ये काय करूया, कन्वर्ट करूया. जे काही फॉर्मॅट आहे ते आपण सर्व काही या ठिकाणी पाहूया. काही गोष्टी मी तुम्हाला प्रूफ करून देतो आणि इतर तुम्हाला लिहून दिले जातील, जे तुम्हाला अगदी माहिती असणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक संख्या आपण प्रूफ करत गेलो तर आपल्याला वेळेचा अभाव आहे, हा पण लक्षात ठेवा. त्याच्यामुळे त्याच वेळेचा विचार करून आपण काय करूया, सर्व काही प्रोसेस करूया. बघा या ठिकाणी काय सांगा, टक्केवारीला अपूर्णांकात करायचं असेल तर 100ने भागायला पाहिजे. टक्केवारीला अपूर्णांकामध्ये करण्यासाठी 100ने भाग दिला पाहिजे. आता सपोज आपल्याकडं काही कन्वर्जन्स आपण करूया. टक्केवारी दिली म्हणजेच काय, सपोज तुम्हाला 10% दिलेले आहेत आणि त्याच्यापासून तुम्हाला काय करायचं आहे, अपूर्णांक करायचा आहे. म्हणजेच काय करायचं, दिलेली संख्या कोणती 10 आणि त्याला भाग कशाने द्यायचा आहे 100. बरोबर. हा शून्य गेला, 1/10 आलं. थोडक्यात ज्यावेळी तुम्ही पर्सेंटेज साईन हे तुम्हाला हटवायचं असेल, म्हणजेच काय तुम्हाला अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे थोडक्यात पर्सेंटेज हे साईन तुम्ही हटवलं तर त्याला काय करणार, तुम्ही भागिले 100 करणार. हे तुम्ही समजून घ्या. आता या ठिकाणी सपोज तुम्हाला 10% दिलं, सपोज तुम्हाला 20% दिले आणि 20%चं काय करायचं, तुम्हाला अपूर्णांक तयार करायचा आहे. या ठिकाणी 20 घ्या, डिवाइड बाय मध्ये भागिले काय करायचं 100 करायचं. 0 किती आला, 1/5. बेके बे 2×5. सपोज तुम्हाला या ठिकाणी 25%चं अपूर्णांक तयार करायचं आहे, तर काय करा, तुम्ही 25 घ्या, भागिले 100 करा. 25 × 25, 25 × 100 इक्वल टू काय येईल, 1/4 येईल. सपोज तुम्ही 50% घ्या, तर 50 लिहा या ठिकाणी आणि याच्या खाली 100 घ्या. किती येईल, 50 × 50, 50 2 100 म्हणजेच किती येईल, 1/2. बरोबर. 10%, 20%, 25%, 50% यांचं आपण काढून दाखवलेलं आहे. तसे इतर कोणतीही संख्या असू द्या, त्याचा अपूर्णांक करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, डिवाइडमध्ये 100 करायचं आहे. आता बघा, हे काही थोडक्यात फॉर्मॅट थोडे सोपे होते. पण सपोज आता आपल्याला काय करायचं आहे, 33 दिलेली संख्या ही 33 1/3%. याचं काय करायचं, तुम्हाला अपूर्णांक करायचं आहे. बरोबर. अशा प्रॉब्लेम्समध्ये काय करा, तुम्ही या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 अधिक किती 1 डिवाइडमध्ये किती 3, म्हणजेच तयार काय झालं, 100/3%. हे पर्सेंटेजमध्ये आहे. पर्सेंटेज आपल्याला करायचं असेल तर आपण काय करतो, दिलेली संख्या आहे अशी लिहायची, डिवाइडमध्ये 3 गुणिले डिवाइडमध्ये 100, किंवा तुम्ही डायरेक्ट असं केला, गुणिले 100. हा 0 हा 0 हा 0 हा 0 गेला, म्हणजेच किती आला, 1/3. पर्सेंटेजचाच काय झाला, तुमचा अपूर्णांक तयार झालेला. हे सगळं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, सपोज तुम्हाला 11 काय केले, सपोज तुम्हाला 11 1/9% दिलेलं आहे आणि त्याचा तुम्हाला काय करायचं आहे, अपूर्णांक तयार करायचा आहे. तर तुम्ही काय करणार, याच्यामध्ये
पहिल्यांदा 11 गुणिले 9 किती 99, अधिक हा किती 1, डिवाइडमध्ये हा 9 ॲज इट इज, हे काय तुमचं पर्सेंटेजमध्ये आहे, इक्वल टू किती येईल 99 अधिक 1 100/9%, बरोबर. या ठिकाणी 9 आहे. आता याला तुम्हाला काय करायचं आहे, अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं आहे. थोडक्यात अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं म्हणजेच काय, 100ने डिवाइड करायचं. म्हणजेच काय, तुम्ही काय करता, हे पर्सेंटेज हे साईन तुम्ही घालवता आणि काय करता भागिले 100 करता. म्हणजे 100 आहे असं भागिले 9 गुणिले या ठिकाणी काय येईल 100, हा कॅन्सल 1/9, बरोबर. तुम्हाला आणखीन एक म्हणजे हे जे काही व्हॅल्यू आहेत ह्या ऑलरेडी तुम्हाला एक्झाममध्ये जास्त महत्त्वाच्या आहेत. हे कन्वर्जन आहेत, ह्या ज्या काही संख्या दिलेल्या आहेत त्या तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. साधारणपणे 1 ते 20 पर्यंत तुम्हाला पर्सेंटेजचे जे काही पर्सेंटेजला अपूर्णांक कन्वर्ट करणं, अपूर्णांकाला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करणं, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हे तुम्हाला सांगितलेलं हीच मेथड तुम्हाला प्रत्येक ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. याच्यावरती किती प्रॅक्टिस करायची किंवा तोंडपाठ करायचं, कसं करायचं ते तुम्ही करा. परंतु ज्यावेळी आपण इतर डिटेल क्लास घेईल त्यावेळी एकदम आणखीन सर्व तुम्हाला प्रूफ पण करून दिलं जाईल. परंतु हे जर प्रूफ करत बसलं आपण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक संख्या, तर आपल्याला 2-3 क्लास तर लागतील आपल्याला. पण तेवढ्यात आपल्या पर्सेंटेज कंप्लीट होणं गरजेचं आहे. तर आपल्याला GDच्या एक्झामपर्यंत आपला सिलेबस कव्हर होईल. ह्या मेथड्स तुम्ही लक्षात ठेवा. आता आणखीन काय आपल्यासाठी महत्त्वाचं आहे हे पण पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी 37 1/2% म्हणजेच किती असतं 3/8 आहे. 87 1/2% म्हणजेच किती असतो 7/8 आहे. 62 1/2% म्हणजेच किती 5/8 आहे. 66 2/3% म्हणजेच किती 2/3 आहे. 16 2/3% म्हणजेच किती 1/6 आहे. आणि 12 1/2% म्हणजेच किती हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. आता आपण या ठिकाणी काय करूया, जे काही संख्या दिलेल्या आहेत यांचा आपण प्रूफ या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी पहा 37 1/2% म्हणजेच काय करतो आपण 2×7 14, 2×3 7 अधिक 1 डिवाइडमध्ये किती 2%, म्हणजेच किती 75/2%, बरोबर. ज्यावेळी पर्सेंटेज साईन हटवतो आपण त्यावेळी काय करतो आपण डिवाइडमध्ये 100 करतो आपण, बरोबर. डिवाइडमध्ये काय करतो आपण 100, 25×3 75, 25×4 100, 3/8. हे काय झालं प्रूफ झालं 3/8. सिमिलरली 87 1/2% म्हणजेच किती 7/8 आहे. या ठिकाणी आपण सॉल्व करूया. या ठिकाणी पहा 2×7 14 हातच्या 1, 2×8 16 1 17 अधिक 1 भागिले किती 2%, म्हणजेच किती 174 अधिक 1 किती होईल 175 होईल. 175%/2. ज्यावेळी पर्सेंटेजचं अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं आहे तर पर्सेंटेज साईन हटवायचं आणि डिवाइडमध्ये काय करा तुम्ही 100 करा भागिले 100, बरोबर. या ठिकाणी पहा तुम्ही काय करा भाग द्या, 5ने द्या 25ने द्या, जसं तुम्हाला जमेल तसं द्या. 25×4 100 आणि 25×3 75, म्हणजे भाग किती गेला 25×4 100, 25×3 75, 4 आणि 3 7, 25 गुणिले 7 175, 25×4 100, बरोबर. हे किती आलं 7 भागिले किती 8, 7/8 म्हणजे 87 1/2% म्हणजेच किती 7/8 असतात. त्याचप्रमाणे 62 1/2% म्हणजेच किती 5/8 आहेत. याचं आपण कसं घेऊ शकतो 2×2 4, बरोबर. थोडक्यात 62 गुणिले 2 म्हणजे 62ची दुप्पट, 60ची दुप्पट किती 120 आणि वरच्या 2ची दुप्पट किती 4, 120 अधिक 4 किती 124, 124 अधिक हे 1 किती 125, बरोबर. 125/2%. जेव्हा टक्केवारी साईन करतो म्हणजेच आपण अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करतो, म्हणजेच काय करणार आपण डिवाइडमध्ये डायरेक्ट काय करणार तुम्ही 100, 25 गुणिले 5 125, 25 गुणिले 4 100, 5/8, 5/8, बरोबर.
यानंतर पहा 66.203%. या ठिकाणी पहा 66.203% म्हणजे किती? 203%. या ठिकाणी पहा साहित्रिक 18, हातच्या लेख साहित्रिक 18 ने 19 अधिक हे 2 भागिले किती? 3. हे किती टक्के? 198 अधिक 2 म्हणजेच किती? 200. या ठिकाणी 200 घ्यायचं. या ठिकाणी डिवाइडमध्ये किती? 3. पर्सेंटेज आहे बरोबर. पर्सेंटेजचा अपूर्णांक करायचं आहे तर काय करा? डिवाइडमध्ये भागिले 100 करा. पर्सेंटेज साईन घालवा. हे 0 हा 0 हा 0 हा 0 गेला. किती राहिले? 203. 203 आलेलं आहे. आता 203% म्हणजेच किती? 1/6. 203% म्हणजेच किती? 1/6. 16 गुणिले 3 किती? 48. 16 त्रिक 48 अधिक हे 2 किती? 50/3%. पर्सेंटेज साईन हटवलं तर भागिले काय करा तुम्ही? 100 करा. 50 एके 50 दोन्ही 100 1/6 किती? 6. 1/6. सिमिलरली तुम्हाला काय करायचं आहे? सेम 12/102% म्हणजेच त्याचा अपूर्णांक किती असतो? 12/102% म्हणजेच किती? हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हे जे तुम्हाला सांगितलं आहे ते सर्व तुम्ही लिहून घेतलेलंच असेल. आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला जे काही गरजेचे आहेत, जे काही पर्सेंटेज आणि त्यांचं अपूर्णांक कन्वर्ट करणं, ते आपण काय करूया? एक्झाम्पल घेत आपण ते सर्व आपण काय करूया? कन्वर्ट करूया. आणि जे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करत असताना जे काही लागण्याची गरज आहे तर ते तुम्ही काय करा? नोट डाऊन करा. तर हे तर लिहून घ्या, पण एक्झाम्पल सोडत असताना आपण इतर कन्वर्जन्स पाहूया. आता आपण काय करूया? टक्केवारीला अपूर्णांकात कन्वर्ट केलं तर अपूर्णांकाला काय करायचं आहे? टक्केवारीमध्ये काय करायचं आहे? कन्वर्ट करायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी काय करायचं आहे? अपूर्णांक. आता काय करूया? अपूर्णांक दिलेला असेल तुम्हाला, अपूर्णांकाचे टक्केवारी करायची असेल. अपूर्णांकाचं टक्केवारी करण्यासाठी काय करा? 100 ने गुणावे. आणि याच फॉर्मॅटला आपण पुढे पाहूया. पहा या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे? अपूर्णांकाचं टक्केवारी करण्यासाठी 100 ने गुणायचं आहे. आता या ठिकाणी काही अपूर्णांक सांगितले आणि त्यांचं पर्सेंटेजमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे. तर ते सगळं आपण काय करूया? या ठिकाणी प्रूफ करूया. या ठिकाणी पहा 1/2 म्हणजेच किती? 50% येतात. 1/3 म्हणजेच काय? 33 1/3% येतात. 1/1 म्हणजे 100% येतात. 1/4 म्हणजेच काय? 25% येतात. 1/5 म्हणजे 20% येतात. आता आपण हे काय करूया? या ठिकाणी याची मांडणी करून घेऊया. आता या ठिकाणी पहा, सर्वप्रथम 1/1%. 1/1 म्हणजेच काय असतं? 100%. आता हा काय दिलेला आहे? अपूर्णांक दिला आहे. 1/1 काय तुम्हाला दिलेला आहे? अपूर्णांक. आणि या अपूर्णांकाचं मला काय करायचं आहे? पर्सेंटेजमध्ये करायचं आहे मला कन्वर्ट, बरोबर, टक्केवारीमध्ये. मग काय झालं? अपूर्णांकाचं टक्केवारीमध्ये करण्यासाठी 100 ने गुणला पाहिजे. म्हणजे जो काही अपूर्णांक मला दिलेला आहे तो तुम्ही लिहा आणि गुणिले काय करा? 100 घ्या आणि या ठिकाणी टक्केवारीचं साईन द्या. म्हणजेच काय? 100%. पुढे पहा, या ठिकाणी 1/2 म्हणजेच काय दिलं आहे? 1/2 दिलेलं आहे आणि त्याचा मला टक्केवारी करायचं असेल तर काय करणार मी? या ठिकाणी टक्केवारीचा सिम्बॉल लिहा आणि या ठिकाणी 100 घ्या. किंवा या ठिकाणी काय करा? दिलेला अपूर्णांक लिहा, पर्सेंटेज साईन द्या आणि गुणिले काय करा? 100 करा. म्हणजेच किती होईल? 2 ने भाग दिला 50% येतात. अजून पुढचं एक्झाम्पल पाहूया आपण. 1/3 म्हणजेच काय? 33 1/3% आहे. 1/3 हा अपूर्णांक दिला आहे. मला काय करायचा आहे? तो कन्वर्ट टक्केवारीमध्ये करायचा आहे. आता या ठिकाणी दिलेला अपूर्णांक लिहिला मी आणि टक्केवारीमध्ये कन्वर्ट करायचा आहे म्हणून मी काय करणार? 100 ने मल्टिप्लाय करणार आणि टक्केवारी साईन देणार. म्हणजेच काय आला? 100/3 आला. याचाच अर्थ काय होतो? डिवाइडमध्ये 3 आहे. ह्या 100ला 3 ने भाग दिला तर बघा 10/3. 3 त्रिक 9
या ठिकाणी 1 राहिला, 3 त्रिक 9 राहिला किती 1, बरोबर. 33/1/3% आणि यालाच कसं लिहू शकतो आपण 33.33%. बघा या ठिकाणी 33/1/3% आलेलं आहे. यानंतर काय करूया आपण, हे 1/4% म्हणजे 25% कसं पाहूया या ठिकाणी. आता आपल्याला दिलेला अपूर्णांक कोणता आहे 1/4, तर टक्केवारीमध्ये मला कन्वर्ट करायचं आहे. तर 1/4 गुणिले 100 आणि हे पर्सेंटेजचं साईन, 4 1 4 1 4 2 8 4 5 20 25%. 1/5 म्हणजे 20%. हे कसं पहा, या ठिकाणी दिलेला अपूर्णांक कोणता आहे 1/5, त्याला कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे मला टक्केवारीमध्ये. मग 1/5 गुणिले 100 आणि टक्केवारीचं साईन, 5 1 5 5 2 10 0 20%, बरोबर. सिमिलरली या ठिकाणी पहा 1/6% म्हणजेच काय, सॉरी 1/6 म्हणजेच काय 50/3%. या ठिकाणी पहा 1/6 दिलेला पूर्णांक आहे, तर टक्केवारीमध्ये मला कन्वर्ट करायचं आहे. मी काय करणार, याला गुणिले 100 पर्सेंटेज साईन जोडणार, बरोबर. 2 ने भाग द्या, 2×6 आणि हा किती आहे 50, म्हणजे 50/3% आलेले आहेत, बरोबर. याला जर अजून आपण कसं लिहू शकतो, या ठिकाणी 3 घ्या, 3 1 3 राहिले किती येतं 2, 3 × 18 राहिले किती येतं 2, 16 2/3%, बरोबर. या ठिकाणी 1/6 म्हणजेच काय 50/3%, हे दोन्ही या ठिकाणी टक्केवारीमध्ये. यानंतर काय करायचं आपल्याला, 1/7 अपूर्णांक दिलेला आपल्याला, किती दिलं आहे 1/7, त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे टक्केवारीमध्ये. मी या ठिकाणी काय करणार, गुणिले 100 घेणार आणि या ठिकाणी टक्केवारीचं साईन देणार, बरोबर. या ठिकाणी बघा 100 थोडक्यात काय झालेलं आहे 100/7 याचाच अर्थ होतोय इक्वल टू किती आले 100/7%, बरोबर. याला भागिले 7 लिहा. बघा कसा भाग जातोय, 7 1 7, 10 मधून 7 गेले राहिले 3, 7 चौक 28 राहिले किती 2, 14 2/7%. यानंतर पहा 1/9, या ठिकाणी पहा 1/9 हा अपूर्णांक दिलेला आहे, त्याला टक्केवारीमध्ये मला कन्वर्ट करायचं आहे. म्हणजेच काय, मी टक्केवारीचं साईन या ठिकाणी जोडणार आहे. टक्केवारीचं साईन जोडलं म्हणजेच मला या ठिकाणी काय करायचं आहे 2 0 म्हणजेच काय 100 ने मल्टिप्लाय केलेलं आहे मी. म्हणजेच या ठिकाणी काय येईल, यामध्ये डिवाइडमध्ये 9, 9 1 9, पुन्हा या ठिकाणी 10 राहिले, 9 1 9, या ठिकाणी 11 1 राहिला, म्हणजे 11/1/9%, बरोबर. त्याच्यानंतर पहा 1/10% म्हणजेच किती 1/10, त्याचा अपूर्णांक दिलेला आहे मला, तर त्याला टक्केवारीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 100/10 0010%, बरोबर. आता इथं तुम्हाला देऊन देतो मी, एक कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल, त्याचं पण उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. आणि उद्यापासून आपण काय करू, तर याचे जे काही क्वेश्चन्स आलेले प्रिव्हियस इयरमध्ये ते सर्व प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पाहूया. तत्पूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, उद्या डायरेक्ट डाटा तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला 50/3% म्हणजे किती 1/6 पट आहे. तुम्हाला जर विचारलं मी ए ही बीच्या 14 2/7% आहे, म्हणजेच काय ए ही बीच्या 1/7 पट आहे. तुम्हाला जर उद्या विचारलं ए ही बीच्या 50% आहे, म्हणजेच ए ही बीच्या 1/2 पट आहे. तुम्हाला जर उद्या विचारलं ए ही बीच्या 33/1/3% आहे, म्हणजेच ए ही बीच्या 1/3 पट आहे. हे तुम्हाला उद्या डायरेक्टली आलं पाहिजे. उद्या आपण मॅक्झिमम प्रूफ करत बसणार नाही, पण जेवढं गरजेचं आहे तेवढं आपण तुम्हाला सर्व काही मी डाटा लिहून देतो आणि एक कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न दिला जाईल, तर त्याचं कन्वर्जन तुम्हाला करायचं आहे ते करा. आणि उद्या आपण सर्व काही डिटेल्समध्ये प्रॉब्लेम्स पाहूया. मग विद्यार्थी मित्रांनो, इतर जो डाटा आहे तो या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये पहा 1/11 म्हणजेच किती टक्के,
हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. प्रत्येकाने कमेंट करा, जेणेकरून मलाही समजेल की तुम्हाला सांगितलेलं समजत आहे ते, तुम्हाला कन्वर्जन समजलेत असं मी गृहीत धरू शकतो. तर तुम्ही कमेंट्समध्ये सर्वांनी सांगायचं आणि सर्वांनी लाईक करायचं आहे सेक्शनला. आता 1/12 म्हणजेच काय 8 1/3%, 1/13 म्हणजेच काय 7 9/13%, 1/14 म्हणजेच काय 7 1/7%, 1/15 म्हणजेच काय 6 2/3%, 1/16 म्हणजेच काय 6 1/4%, 1/17 म्हणजेच काय 5 15/17%, 1/18 म्हणजेच काय 5 5/9%, त्याचप्रमाणे 1/19 म्हणजेच काय 5 5/19%, 1/20 म्हणजेच काय 5%. बघा हे कन्वर्जन्स महत्त्वाचे आहेत. कन्वर्जन्सवरती प्रॅक्टिस भरपूर करा. उद्या तुम्हाला डायरेक्ट सॉल्व करायचं आहे, कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येऊ नये. तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे 1/11 म्हणजेच किती टक्के, हे तुम्ही सर्वांनी कमेंट्समध्ये जरूर सांगा, जेणेकरून मलाही समजेल की तुम्हाला समजलेलं आहे की नाही. आणि आपण पुढील सेशन्सला पुढील एपिसोडमध्ये भेटूया. ठीक आहे.